नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलवर जॉब विथ भूषण. तुमच्यासाठी एक चांगली जॉब अपॉर्च्युनिटी घेऊन आलो मित्रांनो. ही जी भरती निघालेली आहे उच्च न्यायालय खंडपीठ नागपूर व उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद तर्फे इथं भरती निघालेली मित्रांनो. त्यासाठी इथं कोणती कोणती पदं असणार आहे संपूर्ण माहिती तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये देणार. तर या व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा. त्याचा जी आर आलेला आहे मित्रांनो. संपूर्ण माहिती तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये देणार. किती पगार असणार आहे, कोणती कोणती पदं असणार, अप्लाय कसं करायचं ते शेवटपर्यंत नक्की माहिती ऐकायची आहे. आणि आपल्याला काही चॅनलला सबस्क्राईब करायचं, बेल आयकॉनला प्रेस करायचं आणि टेलिग्राम चॅनल, व्हॉट्सअप ग्रुप, इन्स्टा आयडी, फेसबुकला फॉलो करून ठेवायचे. चला तर मग सुरू करूया व्हिडिओला. हा जो जी आर आलेला आहे मित्रांनो, सरकारी वकिलांचे कार्यालय उच्च उच्च न्यायालय खंडपीठ नागपूर व सरकारी वकिलांचे कार्यालय उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद तसेच मुख्य सदरकर्ता अधिकारी महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण नागपूर या 3 कार्यालयाकरिता अतिरिक्त 15 नियमित पदे निर्माण करण्याबाबत व गट संवर्गातील 25 पदांचा सेवा बाह्ययंत्रणेद्वारे घेण्यात बाबतचा हा जी आर आलेला आहे मित्रांनो. महाराष्ट्र शासनाकडून विधी व न्याय विभागाकडून 7 ऑगस्ट 2025 चा लेटेस्ट असा जी आर असणार आहे. याच्यामध्ये प्रस्तावना दिलेली आहे. माननीय उच्च न्यायालय खंडपीठ नागपूर येथे दाखल रिट पिटिशन क्रमांकामध्ये इथं माननीय न्यायालयाचे 9/2/2024 ते 5/3/2024 रोजी सरकारी वकिलांचे कार्यालय पुरेसे कर्मचारी उपलब्ध करून देण्याबाबत व आवश्यकतेनुसार स्टाफिंग पॅटर्नची पुनर्रचना करण्याबाबत कार्यवाही करण्याचे निर्देश दिलेले होता. त्या अनुषंगाने शासन निर्णय 3 एप्रिल 2024 मध्ये विधी व न्याय विभागातील कार्यसन 8 च्या आधिपत्याखालील 13 सरकारी वकील कार्यालयांच्या स्टाफिंग पॅटर्नची पुनर्रचना करण्यासाठी महाअधिवक्ता महाराष्ट्र राज्य यांचे अध्यक्षेखाली समिती गठीत करण्यात आलेली होती. ओके. त्यानंतर त्यांनी इथं काय लिहिलेलं आहे, माननीय महाअधिवक्ता यांच्या अध्यक्षतेखाली समितीने 22 जुलै 2024 रोजीच्या प्रपत्राने सादर केलेल्या अहवालानुसार 13 सरकारी वकील कार्यालयांच्या स्टाफिंग पॅटर्नचा पुनर्रचना करण्याबाबत प्रस्तावना वित्त विभागांच्या मान्यतेसाठी सादर करण्यात आलेला होता. त्या अनुषंगाने 13 सरकारी वकील कार्यालयातील मंजूर पदांच्या सुधारित आकृतीबंधाबाबत शासन निर्णय 27 नोव्हेंबर 2024 रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे. ओके. त्याच्यानंतर त्यानंतर सदर रिट पिटिशन मध्ये उच्च न्यायालयाने 18/12/2024 रोजीच्या माननीय उच्च न्यायालय खंडपीठ नागपूर व औरंगाबाद येथील कार्यालयात सुधारितपणे आकृतीबंधाद्वारे मंजूर करण्यात आलेल्या पदांचा फेरआढावा घेण्याकरिता त्याकरिता नागपूर व औरंगाबाद कार्यालयाकरिता वर्ग न्यायालयाची मंजूर संख्या, प्रलंबित खटले, मंजूर विधी अधिकारी या बाबींचा विचार घेण्याचे निर्देश दिलेले आहेत. सदर आदेशांच्या अनुषंगाने माननीय अधिवक्ता यांची अध्यक्षतेखाली स्टाफिटिंग पॅटर्न स्टाफिंग पॅटर्न पुनर्रचना समितीने सरकारी वकील नागपूर खंडपीठ व औरंगाबाद खंडपीठ तसेच मुख्य सदरकर्ता अधिकारी महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण नागपूर या 3 कार्यालयात केलेल्या मागणीपेक्षा त्यांना कमी पदे मंजूर करण्यात आलेली आहेत व त्या कार्यालयाच्या शिफारसी रास्ता वाजवी आहेत असे नमूद करून या 3 कार्यालयाकरिता अतिरिक्त 54 पदे मंजूर करण्याची शिफारस केलेली आहे. त्या अनुषंगाने उपरोक्त 3 कार्यालयाकरिता 54 पदे निर्माण करण्याबाबतचा प्रस्ताव वित्त विभागास मान्यतेसाठी सादर करण्यात आला होता. वित्त विभागाने उपसमितीने दिलेल्या मान्यतेनुसार सदर 3 कार्यालयाकरिता 15 नियमित त्याच्यानंतर 15 नियमित पदे निर्माण करण्यास व गट संवर्गातील 25 पदांच्या सेवा बाह्ययंत्रणेद्वारे घेण्यास देण्याबाबतचा प्रस्तावना त्याच्यानंतर मित्रांनो इथे दिलेला आहे. आता मान्यतेसाठी सादर करण्यात आला होता. वित्त विभागाने उपसमितीने दिलेल्या मान्यतेनुसार सदर 3 कार्यालयाकरिता 15 नियमित पदे निर्माण करण्यास गट संवर्गातील 25 पदांच्या सेवा बाह्ययंत्रणेद्वारे घेण्यास देण्याबाबतचा प्रस्ताव उच्चस्तरीय सचिव समितीच्या 14 जुलै 2025 रोजीच्या बैठकीत मान्यतेसाठी सादर करण्यात आला. ओके. सदर प्रस्तावात उच्चस्तरीय सचिव समितीने मान्यता दिलेली आहे. त्यानुसार सदर 3 कार्यालयाकरिता विविध संवर्गातील 15 नियमित पदे निर्माण करणे व 25 पदांचा सेवा बाह्ययंत्रणेद्वारे घेण्यास मान्यता देण्याची बाब शासनाच्या विचारधारणात होती मित्रांनो. ओके. आता याच्यामध्ये दिलेलं आहे शासन निर्णय उच्चस्तरीय सचिव समितीच्या 14 जुलै 2024 रोजीच्या पार पडलेल्या बैठकीत दिलेल्या मान्यतेनुसार सरकारी वकिलांचे कार्यालय उच्च न्यायालय खंडपीठ नागपूर व सरकारी वकिलांचे कार्यालय उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद तसेच मुख्य सादरकर्ता अधिकारी
महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण नागपूर या 3 कार्यालयाकरिता खालीलप्रमाणे अतिरिक्त 15 नियमित पदे निर्माण करण्यास गट संवर्गातील 25 पदांच्या सेवा बाह्य यंत्रणेद्वारे शासन मंजुरी देण्यात येत आहे. ओके. आता याच्यामध्ये दिलेलं आहे सरकारी वकिलांचे कार्यालय उच्च न्यायालय खंडपीठ नागपूर. ओके. बाह्य यंत्रणेद्वारे घेण्याची सेवा. आता सेवा दिलेली आहे, मनुष्यबळ दिलेली आहे. आता याच्यामध्ये दिलेलं आहे गड्डमध्ये कर्मचारी असणारे 13. ओके. याच्यामध्ये 13 मनुष्यबळ असणार आहे एकूण. ओके. नागपूर खंडपीठ करता. आता सरकारी वकिलांचे कार्यालय उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद करता नियमित पदे असणार याच्यामध्ये ते बाह्य यंत्रणेद्वारे होते. आता पदनाम दिलेलं आहे याच्यामध्ये. ओके. ते पदनाम पर्यवेक्षी संख्या आणि वेतन श्रेणी. ओके. आता पर्यवेक्षी वरिष्ठ लिपीसाठी 4 पदे असणार. E60 सॅलरी असणार 25,500 ते 81,100. लिपिक टंकलेखन S10 सॅलरी असणार. याच्यामध्ये आपल्याला 10 पदे असणार. S6 सॅलरी असणार 19,900 ते 63,200 एवढा पगार असणार. 14 पदे असणार आहे. त्याच्यानंतर इथं दिलेलं आहे बाह्य स्रोत घेण्याची सेवा. आता गटची कर्मचारी असणार 10 पदे. ओके. आता मुख्य सादरकर्ता अधिकारी महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण नागपूर करता नियमित पदे असतात. अधीक्षकसाठी एक वॅकेन्सी, S14 सॅलरी 38,600 ते 1,22,800. त्यानंतर इथं बाह्य यंत्रणेद्वारे सेवा जे असणार आहे गड्ड कर्मचाऱ्यांसाठी 2 पदे असणार आहे. ओके. त्याच्यामध्ये दिलेलं आहे बाह्य यंत्रणेद्वारे सेवा घेताना वित्त विभागांच्या संदर्भ क्रमांक शासन निर्णयामध्ये निर्गमित केलेल्या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणाने पालन करण्यात यावे. तसेच बाह्य यंत्रणेकडून सेवा उपलब्ध करून घेताना प्रचलित कायद्याचा भंग होणार नाही याची काळजी कार्यालय प्रमुखांनी घ्यायची आहे. ओके. हा शासन निर्णय उच्चस्तरीय सचिव समितीने 14 जुलै 2025 रोजीच्या बैठकीत दिलेल्या मान्यतेनुसार वित्त विभागाने इथं 2/5/2025 दिलेल्या मान्यतेनुसार निर्गमित करण्यात येत आहे. ओके. तर अशा पद्धतीचा हा GR आलेला आहे. चांगली पॉझिटिव्ह असतं त्याच्यामध्ये, जे की मी तुम्हाला अशा पद्धतीने इथं पदे निघाले आहे. 15 नियमित पदे आणि 25 इथं बाह्य यंत्रणेद्वारे पदे भरण्यात येणार आहेत. 40 पदं. ओके. औरंगाबाद, नागपूर आणि इथं प्रशासकीय अधिकारी न्यायालय त्यांच्यासाठी नागपूर करतं. ओके. तर अशा याचा GR आलेला आहे. लवकरात लवकर याची भरतीची अपडेट पण येणार आहे. तर चांगली पॉझिटिव्ह असते आपल्यासाठी. त्याला त्याकडून अप्लाय करण्याची याचं काही अजून अपडेट वगैरे आलेली नाही आहे. जर तुम्हाला याची अपडेट वगैरे बघायची असेल तर आपल्या याची ऑफिशियल वेबसाईट असते ना विधी व न्याय विभागाची, त्या औरंगाबाद, नागपूर किंवा जे पण असेल तिथं आपल्याला त्यांच्या ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन चेक करत राहायची वेबसाईट. ओके. आणि आपल्याला कधी याची काही अपडेट वगैरे जर आली तर लगेच त्याचा व्हिडिओ मी तुमच्यासोबत सादर करेल. जर तुम्हाला याची PDF फाईल पाहिजे असेल टेलिग्राम चॅनल, WhatsApp ग्रुपवरून डाउनलोड करून घ्यायची. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. जर तुम्हाला या व्हिडिओ रिलेटेड काही डाऊट असेल, माझ्याशी बोलायचं असेल तर मला Instagram, Facebookला मेसेज करू शकता. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल मित्रांनो. याची अपडेट आली मित्रांनो लगेच तुमच्यासमोर व्हिडिओ सादर करेल. त्याच्यासाठी आपल्या चॅनलला फॉलो करून ठेवायचे. ओके. आणि व्हिडिओला लाईक करून ठेवायचं, कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायचं आहे. जास्तीत जास्त मित्रांना शेअर करायचं आहे. चॅनल पहिल्यांदा सबस्क्राईब करायचं, बेल आयकनला प्रेस करायचं. असा जॉब ऑपॉर्च्युनिटीसाठी आपण आता भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद मित्रांनो. थँक्यू.